हो भाई मस्त रे, काय चमकते. आणि हा बघा यश भेटलेला आहे नेहमीप्रमाणे विकेंडला. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मल्होत्रे तुमच्या ठिकाणी आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर नेहमीप्रमाणे विकेंडला आपला भाऊ आपल्याला भेटलेला आहे आणि आज आम्ही एक रेस्टॉरंट एक्सप्लोअर करणार आहे. ते ठाणे आणि वाघे स्टेट खूप फेमस आहे. तर चला आज काहीतरी पेटपूजा करूया. तर हे बघा इथं आम्ही आलेलो आहे. या काचेच्या बिल्डिंगमध्ये ना, इथंच खालती PMC ऑफिसच्या बाजूला असलेलं हे फेमस ठाणेचं हॉटेल राधाकृष्ण. तर हॉटेल RK म्हणून खूप फेमस आहे हा हॉटेल. तर चला इकडची चव आपण आज ट्राय करणार आहे. तर आज नॉर्मलच जेवणार आहे. तर आमचं डिसाईड झालं की आम्ही RKमध्ये जाऊया आणि RKमध्येच फूड जरा एक्सप्लोअर करूया, बघूया RKचं. बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण नंतर ऋतिक रविवारी पण व्हेज खात असल्या कारणाने मला माझं नॉनव्हेजचं बलिदान द्यावं लागतं. पण मन मारून का होईना, पण आम्ही व्हेज खायला आलो आहे. पण इकडचं व्हेज खाणं वर्थ असतं, मस्त आहे. मी ऐकलंय, तर आज खाऊन बघूया. चला आज जाऊया. आम्ही आतमध्ये आलो आहे आणि बघू शकता मागे माझ्या पूर्ण रेस्टॉरंट भरलेलं आहे दुपारच्या टायमाला. तर आम्ही आता लंचला झालो आहे. रविवार असून व्हेज हॉटेलमध्ये एवढी गर्दी आहे, पाहू शकतो. हा ना, व्हेज हॉटेलमध्ये रविवारी आलो आहे. मित्रांनो हा बघा आहे हॉटेल राधाकृष्णाचा मेन्यू कार्ड. सर्व काही आहे, सर्व काही. पिझ्झा, सँडविच, पावभाजी सगळं भेटतं इथे. तो छान. आता आम्ही दुपारचं आलो आहे आणि बाहेर थोडंसं ऊन आहे, म्हणून यश बोलला की आपण आधी छास घेऊया. तर आता इकडच्या आधी आपण छास पिणार आहे आणि मग बाकीचे ऑर्डर. काय ऑर्डर करणार यश आज आपण? आज आपण टिपिकल व्हेज हॉटेलमध्ये आल्यासारखं ते रोजची दाल खिचडी तडका नको मागूया. आज प्रॉपर मील करूया. रोटी, भाजी आणि राईस. हे बघा मस्त ताक मागवलेलं आहे, छास. चला ट्राय करूया. हो बस जास्त नको. रविवारी आमचं थंडगार ताक आलेलं आहे. खूप छान लागले. वाह, अप्रतिम. त्यांचा ताक एवढा छान लागतं, खूप मस्त लागतं. तर यांच्या ताकला माझ्याकडनं रेटिंग आहे 5पैकी 5. पनीर आणि पनीर कढाई और कौन सा? बोल ना काय मग यश, कसं वाटलं तुला इकडचा ताक? गार. एवढं उन्हातून फिरून आल्यावर ताक पिल्यावर गारच वाटतं. जास्त फिरलो आहे त्या हिशोबाने तसं ऑप्शन नाही. ठीक आहे ना, एवढं काय आता पोटात ताक गेलं तर मला नवनवीन आयडिया सुचतील काय मागवायचं व्हेज. आता आम्ही ऑर्डर दिलेलं आहे पनीर व्हेज हंडी. यशला बोललो बाजूलाच येऊन बस, कारण की तिथं व्हिडिओ नीट येत नव्हता, लाईट येत होती ना वरून, म्हणून. तर बघूया यांची पनीर हंडी कशी आहे. बिना चष्म्याचा यश, चष्माचा यश. मग यश आत्ता जे आपण गाडीचं एक राऊंड मारलं ते तुला कसं वाटलं आतापर्यंत? एक दीड महिना चालवून, 1-1.5 महिना गाडीचा काही रिव्ह्यू वगैरे? एकदम मस्त आहे गाडी चालवणं. असं माझं मन भरत नाही. तरी मी कामावर घेऊन जातो, कंपनीचे ट्रान्सपोर्ट असून सुद्धा, तरी पण माझं मन भरत नाही. लॉंग राईडचा विचार व्हावे, पण एका गोष्टीमुळे मला जाता येत नाही आहे त्या लॉंग राईडला. लवकरच जाऊ आम्ही ऋतिकसोबत ना. आम्ही एक राईड करणार आहोत बाईकवर. मी पण आता एक राऊंड मारला, खूप भारी वाटलं यार. तर खाल्ल्यानंतर अजून एक मिनी राईड घेऊ. तर प्रथेनुसार कांदा लिंबू आलेला आहे आणि मस्तपैकी आपली भाजीसुद्धा आलेली आहे.
पनीर अंडी आलेली आहे आपली आणि रोटी आलेली आहे. पनीर टिक्का. सॉरी हे पनीर टिक्का मागवलेलं आहे. मला वाटलं हंडी मागवली आहे. तर आधी आपण कांदा घेऊया आणि लिंबू. तर सुरुवात करूया लिंबूने. हो 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 हो, भाजीचा जो अरोमा येतोय ना, खरंच यार खूप छान येतो आहे ना, सुंदर. तर हो पनीर एकदम सॉफ्ट आहे, गरमागरम. खूप भूक लागली आहे. खाल्ल्यात पनीरच्या भाजीच्या ग्रेव्हीची चव खूप छान आहे. मला रविवारी वेज खाऊन तोंडावर माझा ग्लो आला जरासा. म्हणजे समजून जावा. ग्रेव्हीच नाही पण यांची ना पनीरची जे पीसेस आहेत ना, हे सुद्धा खूप सॉफ्ट आहेत. म्हणजे पनीर चांगलं आहे, ओरिजिनल पनीर. खूप छान. वाव, सुंदर. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो इथं आलात, पनीर टिक्का नक्की ट्राय करा. तुम्हाला जरा खाण्यामध्ये कधी कोण बोलत असलं ना, आरकेला जाऊ, आरके तर ते खाण्याचा वेज आरके म्हणजे हेच राधाकृष्ण. बरंच वर्षापासून ना लोक त्यांच्या ॲम्बियन्सवर खर्च करत नाही, पण नॉट इव्हन त्यांच्या टेस्टवर पण त्यांची टेस्ट बदलत नाही. आज एक चांगली गोष्ट आहे. आजकाल सगळे ॲम्बियन्सवर खर्च करतात आणि टेस्टच्या नावावर काय पण देतात. सोनं ते सोनं पाहिजे. आणि प्युअर व्हेज प्युअर व्हेज, नॉन व्हेज नाही भेटत इथे. म्हणून तो प्युअर व्हेजचा व्हेजपणा जपून ठेवला. मस्त आहे एकदम. ढाबा स्टाईल वाटतं बाई मला तर भाजी. पनीर खाऊन पोट पण नाही भरत. माझं असं भरतं, ऋतिकचं पण बरं असं बाहेरचं पनीर खाऊन ते रे. हां, खूप छान आहे. आणि रोटी पण यांची खूप सॉफ्ट आहे. आमच्या बाईकच्या साईजवर जाऊन आला. तोंड मोठं, मन पण मोठं. तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत इथं नक्की या. खूप छान लागलं, खूप खरं. बघा एवढ्या ह्याच्यात माझी एवढी भाजी संपली सुद्धा. एवढा आवडला मला. तर या पनीर टिक्का मसाला आणि रोटीला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. तू किती रेटिंग देणार? 5 पैकी 5. 5 पैकी 5. व्हेज जेवणाला मी 5 पैकी 5 देते. म्हणजे समजून जावा काय चव असेल भाजीची. वाटते बाई मला खूप छान. मस्त. इथं ना मित्रांनो पाणी सुद्धा थंडगार देतात एकदम. म्हणून आम्ही आमचे बिस्लरीचे 20 रुपये वाचवले. बिस्लरीचे पैसे वाचलेले आहेत 20 करत असे बरेचसे वाचवले. त्या पैशात आम्ही रोट्या घेतोय. हां, अशा प्रकारे आम्ही अजून एक रोटी घेतलेली आहे बघा. आणि ह्याने सुद्धा घेतलेली आहे. लिंबू मस्तपैकी टाकलं आहे. काय ग्रेव्हीची चव लागते. तोंडाला पाणी सुटलं. आणि यांची भाजी पण मित्रांनो एवढी स्पायसी नाही. पनीर टिक्का असून मीडियम स्पायसी असून माझा जिभेवर टिक्का येतो. एवढं तिखट जाम तिखट लागतं. मीडियम स्पायसी आहे मस्तपैकी. म्हणून टिपीवर गोड पण नाही रे. काय काय असतं ना, थोडीशी स्वीट असते आणि हलकीशी टँगिन असते. हलकाच आहे एकदम. पनीर बघा यांचं ते सॉफ्ट आहे. एवढा सॉफ्ट पनीर. त्यांनी ना आम्हाला लोणचा सुद्धा दिला आहे. काय काय लोक फक्त कांदा आणि लिंबू देतात. लोणचा पण दिला आहे आम्हाला. आणि इथं AC रूम अवेलेबल नाही. फॅनच आहे पूर्ण रेस्टॉरंटमध्ये. म्हणून जेवण पण थंड होत नाही आहे. जरासे पावसाचे दिवस आहे म्हणून एवढं गरम पण होत नाही आहे. ऊन पडलं आहे पण तो गरमी नाही. म्हणून आम्ही फॅनवर ॲडजस्ट होऊ शकतो. झालं.
होऊ शकत नाही. मी आणि यश लास्ट टाईम गोखले उपायगृहाचा आम्ही वेगवेगळे व्हरायटी ट्राय करायला गेलो होतो. त्याच्यानंतर आज भेटतो आहे दोघं झालो. आणि आज आम्ही हॉटेल राधाकृष्ण एक नंबरचं ऑलमोस्ट माझा अर्धा पोट भरलेलं आहे. दाल खिचडी आलेली आहे तडका. वाव, याचा पण अरोमा खूप सुंदर मस्त आहे. तर चला मित्रांनो, आपला दाल खिचडी आलेली आहे तडकावाली, ट्राय करूया. गरमागरम भारी, खूप छान लागते यांची दाल खिचडी. हा हा हा, मस्त गरमागरम. स्टार्टिंगला मी बोललो मला दाल खिचडी नाही खायची, पण आणि यांनीच मागवली दाल खिचडी. बोलला आपण आता दाल खिचडीच खाऊया एक एक. मनापुढे सगळं फिकं. आणि यांचा राईस ना थोडंसं आहे लांबडावाला आहे बघ. यांचा राईस बघा केवढा मोठा आहे, लांबडा. पण ही दाल खिचडी ना खरंच वर्थ आहे, खूप मस्त लागते. वा, तर राईस आपण थोडाफार खाल्लाच पाहिजे, झोप चांगली येते म्हणून. तर जेवण डायरेक्ट घरी जाऊन झोपून जायचं मित्रांनो. रविवार मार्गी लागायचा भात खाऊन, डाळ भात लोणचं, कोण नाही कोण डाळ भात नाही, डाळ खिचडी तडका. हा हा हा, बघा लोणचं पण दिलं आहे मस्त. आणि हॉटेलचा लोणचं ना मस्त आहे, खूप मस्त. हा, माहिती कुठून बनवतात, मस्त लागतं. हां, मला पण आवडतं बाई लोणच्यासोबत. लोणच्यासोबत खायला ना खूप मस्त वाटतं. वा, मजा आली आज. दाल खिचडीला रेटिंग किती देणार? मला असं वाटतं की आजची माझीवाली जरा टेस्ट वेगळी आहे. म्हणजे मी नेहमी तर तेव्हा चांगले असते ना, पण 5 पैकी 5 आउट ऑफ 4. मी नेहमी तर तेव्हा अजून मस्त लागते दाल खिचडी. वा, तरी पण ही वाली पण मला जरा मस्तच वाटली. म्हणजे एवढा काय मला फरक नाही जाणवला याच्यामध्ये. तुझ्यासाठी 5.5, माझ्यासाठी 4.5. मजा आली मित्रांनो. आम्ही घेतलेलं आहे 2 छास, पनीर टिक्का मसाला, रोटी, दाल खिचडी. आमचं बिल झालं 419 रुपये 2 लोकांसाठी. ओके, बडीशोप थोडी घेऊया. तर आत्ता आमचं झालेलं आहे जेवण. मस्त हॉटेल आहे, आवडलं मला सुद्धा इथूनचं जेवण. तर या तुम्ही सुद्धा टेकनाकाला ठाण्यामध्ये. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, एकदा नक्की येऊन व्हिजिट करा आणि शेवा. तर आवडलेलं आहे आपल्याला. तुला काय रे, कसं वाटलं आजचं जेवण? मीच सजेस्ट केलं, तरीसुद्धा विचारायचं असतं. तर हां, नेहमीप्रमाणे सुंदर, अप्रतिम, सौम्य आणि लाईट मस्त वाटलं. एकदम पोट आता माझं गच्च झालेलं आहे. ते रोटी खाल्ले ना म्हणून माझं पोट थोडं जास्त गच्च झालं आहे. तर चला मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हॉटेलला अजून आला नसाल तर एकदा नक्की या, आणि आलायत का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला माझे पुढचे व्लॉग बघायचे असतील तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. तर आता पण भेटूया का नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.